नमस्कार. आज अश्विनी स्वादिष्ट किचनमध्ये मी अर्चना तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आज सकाळपासूनच घरात चर्चा होती की आज जेवायला काय करायचं, काहीतरी वेगळं कर ना गाई, रोजची पोळी भाजी नको असा मुलांचा हट्ट होता. म्हणून मग शेवटी सगळ्यांना आवडणारी, चटपटीत आणि पटकन होणारी पनीर बुर्जी करायचं ठरलं. मग आज आता आपण पनीर बुर्जी कशी करायची हे मी तुम्हाला दाखवते. त्याचं साहित्य आता आपण पहिल्यांदा पाहून घेऊया. आजच्या पनीर बुर्जीसाठी लागणारं साहित्य आपण पाहूया. पनीर घेतलं आहे आपण पाव किलो 250 ग्रॅम, जे आपण नंतर किसून घेणार आहोत. 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत, बारीक चिरून घेतलेले आहेत. 1 मोठा टोमॅटो किंवा 2 मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घ्यायचे आहेत. 1 मोठी ढोबळी मिरची, आपण थोडे बघू शकता जरा आपण लांबुळके असे काप केलेले आहेत, बारीक काप केलेले आहेत. लाल तिखट, बॅडगी मिरचीचं तिखट आहे ज्याने रंग छान येईल, पण चवीला कमी तिखट असतं हे, त्याचं 1 टीस्पून घेतलंय. चवीसाठी मीठ घेतलेलं आहे. 1 टेबलस्पून बटर घेतलेलं आहे. 2 मोठ्या हिरव्या मिरच्या बारीक तुकडे करून घेतलेल्या आहेत. बारीक चिरलेली कोथिंबीर आहे. 1 टीस्पून हळद आहे. 1 टीस्पून गरम मसाला. 1 टीस्पून जिरं. 1 टीस्पून आलं लसूण पेस्ट आणि 1 टीस्पून कसुरी मेथी. हे आपण साहित्य घेतोय आणि फोडणीसाठी तेल घेणार आहोत. आता आपण सुरुवातीला हे पनीर किसून घेऊया. पनीर किसताना सुद्धा एक गोष्ट लक्षात घ्या, पनीर किसताना हात उलटा आणायचा नाही आहे. एकाच बाजूने तुम्हाला हे पनीर किसायचे, म्हणजे तुम्हाला खाली व्यवस्थित, हे बघा या पद्धतीने हे पनीर सरळ सरळ रेषांमध्ये व्यवस्थित किसलं जाईल. आपलं पनीर बघा किती छान किसलं गेलेलं आहे, अगदी एकसारखा किस पडलेला आहे. आता या पनीरच्या संदर्भात मला तुम्हाला एक महत्त्वाची टीप द्यायची आहे. आपण जेव्हा बाजारातनं पनीर आणतो किंवा घरी पनीर तयार करतो, तर तेव्हा प्रत्येक डिशमध्ये ते सगळं पनीर एका फटक्यात संपेल असं नाही. थोडंसं पनीर जर शिल्लक राहिलं आणि आपल्याला ते टिकवून ठेवायचं असेल, तर आपण फ्रीजमध्ये एका भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन त्यात ते पनीर ठेवायचं आहे. डीप फ्रीजमध्ये न ठेवता ते तुम्ही रेग्युलर फ्रीजमध्ये ठेवून ते पनीरचा काही दिवस टिकवून ठेवू शकता. याच्यामध्ये पनीर मऊ राहतं आणि ते वापरायला सुद्धा पुढे चांगल्या रीतीने आपल्याला वापरता येतं. जास्त दिवस ठेवायचं असेल तर दर 2 दिवसांनी ते पाणी बदलून टाका आणि पुन्हा ते पाण्यामध्ये पनीर तुम्ही ठेवू शकता. शक्यतो लवकरच पनीर संपवून टाकायचं. आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यात 2 टेबलस्पून तेल घातलेलं आहे. तेलामध्ये आपण आता हे बटर घालतो आहे. आपण नुसत्या बटरमध्ये सुद्धा भाजी करू शकतो, पण बटर नुसतं कढईत घातल्यानंतर ते पटकन जळायची शक्यता असते, म्हणून त्याच्या बरोबरीने आपण तेल घातलेलं आहे. आता हे बटर विरघळलं की आपण पुढच्या कृती करूयात, म्हणजे पहिलं त्याच्यामध्ये जिरं घालून घेऊया. आत्ता मी गॅस थोडा कमी ठेवलेला आहे कारण कढई चांगली तापलेली आहे. हे बघा बटर पूर्ण विरघळलेलं आहे. आता मी त्याच्यामध्ये जिरं घालते. जिरं तडतडलं की आपण पुढचं साहित्य घालूया. जिरं तडतडलेलं आहे, त्याच्यामध्ये मी आता मिरच्यांचे तुकडे घालते. त्याच्यावरतीच मी कांदा घालून घेते आहे. बारीक चिरलेला कांदा आपण घेतलेला आहे. कांदा आणि टोमॅटो असं मी एकदम घालते. ते जरा छान आपण परतून घेऊया. बटरचा वास काय सुंदर सुटलाय. कांदा टोमॅटो लवकर शिजण्यासाठी मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहे आणि 2 मिनिटं मी ते झाकून ठेवणार आहे. आपण 2 मिनिटं कांदा टोमॅटो शिजायला झाकून ठेवला होता. तुम्ही पाहू शकता छान मऊ झालेला आहे कांदा टोमॅटो दोन्हीही. आता मी त्याच्यामध्ये आपण चिरून घेतलेली ढोबळी मिरची घालते आहे. परतून घेऊया.
आता मी ह्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालते आहे, लाल तिखट आणि हळद. आपण हळद डायरेक्ट तेलावर घातली नाही किंवा बटरवर घातली नाही, कारण ती पटकन जळते. म्हणून मी आपल्या भाज्या शिजवून झाल्यानंतर, अर्धवट शिजल्यानंतर मी त्याच्यावरती हळद घालते. त्यामुळे हळदीचा स्वादही आपल्याला चांगल्या पद्धतीने घेता येईल, कारण हळद जळली तर एक वेगळा वास येतो पदार्थाला. आता ह्याच्यात थोडंसं पाणी घालते, म्हणजे ते अजून छान मऊ शिजून येईल. हे बघा, तुम्ही पाहू शकता अगदी थोडं पाणी मी घातलेलं आहे. आता आपण वाफ येण्यासाठी ठेवणार आहोत परत एक 2 ते 3 मिनिटं. त्या बरोबरीने मी थोडीशी कोथिंबीर आतमध्ये घालते, त्याचा वास खूप छान लागेल आपल्या बुर्जीला. गार्निशिंगसाठी मी वेगळी कोथिंबीर बाजूला ठेवलेली आहे. खूपच छान वास येतो. आपलं सगळं साहित्य बघा किती छान एकजीव होऊन आलेलं आहे. आता मी ह्याच्यात आपला गरम मसाला घालते आहे. हा गरम मसाला सुद्धा पूर्ण घरी केलेला आहे बरं का, बाजारचा नाहीये. त्याची रेसिपी सुद्धा लवकरच तुमच्या समोर येणार आहे. आता आपण हे थोडंसं एकत्र मिसळून घेऊया आणि आता पनीर घालूया. आपली कसुरी मेथी आहे. कसुरी मेथी मी हातावर थोडी चुरून घालते, म्हणजे त्याचा स्वाद आपल्या पदार्थाला छान लागेल. आता आपण ही पनीर बुर्जी व्यवस्थित ढवळून घेऊयात, हलवून घेऊयात आणि परत 2 वाफा आणूयात त्याला. वा, किती सोपी आहे ना करायला डिश. मुलं पण खुश, करणाराही खुश, कारण कमी कष्टामध्ये चटपटीत आणि सगळ्यांना आवडणारी आपली पनीर बुर्जी तयार होते. तुम्ही कशी करता पनीर बुर्जी मला नक्की कमेंटमध्ये कळवा हा. आज मी माझ्या पद्धतीची बुर्जी तुम्हाला दाखवते. आपली पनीर बुर्जी तयार झालेली आहे. बघा कशी दिसते, मस्त दिसते ना, लगेच खावीशी वाटते. आता आपण ती सर्विंग बाउलमध्ये सर्व करूया. आपली चटपटीत, चमचमीत, सगळ्यांना आवडणारी आणि अगदी थोडक्या वेळात होणारी अशी ही पनीर बुर्जी करून तयार झालेली आहे. दिसायला जेवढी सुंदर आहे तेवढीच त्याची चवही अप्रतिम आहे. तुम्ही या पद्धतीने पनीर बुर्जी नक्की करून बघा. ही पनीर बुर्जी तुम्ही फुलका, पोळी, भाकरी, पुरी बरोबर खाऊ शकता. आणि अगदी पोळ्या भाकऱ्या करायचा कंटाळा आला असेल तर ब्रेड आणून ब्रेड बरोबर सुद्धा खाऊ शकता. ब्रेड बरोबर सुद्धा खूप सुंदर लागते बरं का पनीर बुर्जी. तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असला, ही रेसिपी आवडली असली तर पटकन पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा, लिंक जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल आयकॉनही दाबायला विसरू नका, म्हणजे वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी लगेच पोहोचतील. पुन्हा आपण नवीन अशा छानशा स्वादिष्ट टेस्टी रेसिपीसह लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.